गेमिंगचा एकीकडे सरकार म्हणते की सरकार इतर अवैध धंद्यावरती कारवाई करतं, मात्र ऑनलाईन गेमिंग असेल, रमी सारखी जी ऑनलाईन बेटिंग ऍप असतील, गॅम्बलिंग ऍप असेल, हे सरकार जे आहे केंद्रातलं इतकं दुटप्पी आणि ढोंगी आहे. छत्तीसगड मधल्या अनेक राजकीय नेत्यांवरती कारवाई झाली ऑनलाईन गेमिंग गेमिंग ऍप संदर्भात. आपण पाहिलं असेल भूपेश वाघेल माजी काँग्रेसचे मुख्यमंत्री, त्यानंतर त्यांच्या चिरंजीवांना अटक केली ईडीने. पण अशाच प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रातले राजकारणी करतायत, सत्ताधारी करतायत. त्यांची इन्व्हॉल्वमेंट मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन गेमिंगच्या पैशामध्ये आहे किंवा व्यवहारामध्ये आहे. त्यांच्यावरती ईडीनं किंवा सीबीआयनं कोणतीही कारवाई केली नाही, जी छत्तीसगड, झारखंडच्या किंवा दिल्लीतल्या अनेक उद्योगपती आणि राजकारण्यांवर केली. हा दुटप्पीपणाच आहे ना. राऊत साहेब, बोला. सामनात आज उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झालाय. तुम्ही त्यांना काही राजकीय प्रश्न मनसेशी युती संदर्भात विचारलेले आहेत, राज ठाकरेंची युती संदर्भात. त्यात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते असं म्हणतात की ठाकरे बंधू एकत्रच आहेत, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी आता सुद्धा राज ठाकरेंना फोन करू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांना कधीही भेटू शकतो. राजकीय युतीचे स्पष्ट संकेत किंवा स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली. असं आहे की जर शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारची संकेत दिले असतील तर त्यांचा जो प्रश्न आहे, कोणाला काय प्रॉब्लेम आहे का, त्यांनी आजच्या मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारलाय ना, ठाकरे बंधू एकत्रच आहेत, कुणाला काही प्रॉब्लेम आहे का, कुणाला काही समस्या, अडचण, पोटशूळ आहे का? माझाही तोच प्रश्न आहे. जर श्री राज ठाकरे यांनी मीरा भाईंदरच्या सभेमध्ये एक सकारात्मक वक्तव्य केलं आहे किंवा माननीय उद्धव ठाकरेंनी आज मुलाखतीमध्ये एक वक्तव्य केलं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरती फार तुम्ही चर्चा न करता भविष्यात ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे, इतकंच मी सांगेन. पण राज ठाकरे ज्या पद्धतीनं विधानं करता आहेत, भूमिका मांडता आहेत, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांना, परप्रांतीयांना मारहाण करता आहेत मराठी या विषयावर, ते लक्षात घेत त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली सर्वोच्च न्यायालयात की त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करा. बघा, ठाकरेंना गुन्हे, याचिका, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट नवीन नाही. मग माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील का माननीय राज ठाकरे असतील, या याचिका कशा करतायत? तर महाराष्ट्राच्या हिताची, मराठी भाषेच्या स्वाभिमानाची भूमिका मांडल्याबद्दल या याचिका आहे. तर त्याचं एवढं भाऊ करण्याचं कारण नाही. शिवसेना प्रमुख म्हणायचे नेहमी अशा प्रकारचे खटले, याचिका हे आमचे मेडल्स आहेत, बरं का, ही पदकं आहेत. ही पदकं आमच्याकडे असायलाच पाहिजेत महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी नेत्यांकडे. राऊतसाहेब, जिथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रीकरणाचा विषय येत असताना आणखी एका एकत्रीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात आहे, ती म्हणजे एनसीपीचे 2 गट एकत्र येणं. त्यावर आता अजित पवार यांच्या एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असं म्हणतायत की एकत्रीकरण करायचं असेल किंवा विलीनीकरण व्हायचं असेल तर आधी भाजपला विचारावं लागेल, अमित शहाना विचारावं लागेल. ते भाजप म्हणण्यापेक्षा, कारण त्यांचा जो पक्ष आहे किंवा शिंदे असतील, ज्यांना आम्ही मिंधे म्हणतो, शिंदेचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष, या पक्षाचे प्रमुख लौकिकदृष्ट्या अमित शहा आहे. या दोन्ही पक्षांना जन्म अमित शहानी दिलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच अमित शहाना विचारावं लागेल. पण मला हा प्रश्न निरर्थक वाटतो. महाविकास आघाडीमध्ये माननीय शरद पवार साहेब आहेत, राहतील. काल इंडिया ब्लॉकच्या बैठकीमध्ये शरद पवार साहेब उपस्थित होते आणि त्यांनी आपली भूमिका मांडली. मी पवार साहेबांना जास्त ओळखतो. कोणी काही बातम्या दिल्या, आज सकाळीच माझ्या पवार साहेबांशी बोलणं झालं काही विषयांवर, आणि हे संपूर्ण विषय हे महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉक या संदर्भातच होते. त्यांनी काही चिंता व्यक्त केल्या, बरं का, त्यांनी काही भूमिका व्यक्त केल्या, आणि सकाळी माझा आणि पवार साहेबांचं व्यवस्थित सविस्तर चर्चा झाली. आम्ही दिल्लीमध्ये बसून त्या विषयावर चर्चा करणार आहोत. त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब जे दिल्लीला येणार आहेत तेव्हा ते सुद्धा माननीय पवार साहेबांशी आणि इतर नेत्यांशी महाविकास आघाडी, इंडिया ब्लॉक या संदर्भात चर्चा करा.
साहेब, तुम्ही इंडिया ब्लॉकच्या बैठकीचा उल्लेख केला. काल सायंकाळी ही बैठक पार पडली. उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. इंडिया ब्लॉक किंवा विरोधी पक्षांची नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे किंवा काय मुद्दे ठरले आहेत सरकारला घेण्यासाठी? आम्ही काल त्या बैठकीत सहभागी झालो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. सरकार स्वतःच घेरलेलं आहे. खास करून पेहलगाव अतिरेकी हल्ल्यात आणि ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प यांनी जी भूमिका घेतली की हे युद्ध मी थांबवलं, मी दबाव आणला नरेंद्र मोदींवर, त्याविषयी आम्ही त्यांना प्रश्न विचारले. पण खरं म्हणजे आमचं असं ठरलेलं आहे, जो हल्ला झाला पेहलगाव आणि 26 महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, ही एक भयंकर घटना आहे आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरचं आव्हान आहे. आणि ते अपयशी ठरल्याबद्दल अमित शहांचा राजीनामा मागायला पाहिजे, गृहमंत्र्यांचा. अजूनही ते अतिरेकी अमित शहांचं गृह खातं पकडू शकलं नाही, हे अपयश आहे. त्यांचा राजीनामा मागायला पाहिजे, तो मागितला जाईल. ऑपरेशन सिंदूर संदर्भात जी माघार घ्यावी लागली अपमानास्पदरित्या प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली, व्यापाराच्या आमिषामुळे, तो एक गंभीर विषय आहे. आणि प्रधानमंत्र्यांना यासाठी राजीनामा त्यांचा मागणं हे राष्ट्रहितासाठी सोयीचं आहे. टू द पॉइंट राऊत साहेब, या राजीनाम्याच्या विषयावरच आहे. टू द पॉइंट, या अधिवेशनात सुरुवातीलाच गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा विरोधी पक्ष एकत्रितपणे मागणार आहेत का? कारण शरद पवारांची काही वेगळी भूमिका होती जेव्हा हा विषय चर्चेला होता. तर विरोधी पक्ष एकत्रितपणे अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे का? अमित शहांचा राजीनामा का मागू नये? नाही, मागितला जाणार. अमित शहांचा राजीनामा का मागू नये? अमित शहा कोण आहे? या देशामध्ये काश्मीरमध्ये पठाणकोट होतं, पुलवामा होत आहे, उरी होत आहे, पहलगाव होत आहे, रोज हत्या होत आहेत. ही देशातल्या अंतर्गत सुरक्षेतली सगळ्यात मोठी चूक असताना गृहमंत्री त्यांच्या खुर्चीवर कसे काय बसू शकतात राजकारण करत देशभरातलं? ते जबाबदार आहेत. ऑपरेशन सिंदूर करता, हे सिंदूर पुसण्याला तुम्ही जबाबदार आहात. तुमचा राजीनामा मागावाच लागेल. काल एक महत्वाची बातमी काय? पण नंतर खुलासा झाला की दोन्ही नेते नेमकं काय झालं होतं? आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एका पंचतारांकित हॉटेलमध्ये, सॉफिटेलमध्ये एकत्र होते. थोडासा संशय झाला. थोडासा नेमकं काय झालं? नेमकं काय घडलंय? कारण भाजपकडून असा खुलासा केलाय की कोणतीही भेट झालेली नाही. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या त्यांच्या कार्यक्रमांमध्ये होते. माझ्या माहितीनुसार आणि मी जी काही चर्चा केली त्यानुसार दोन नेते हे एका हॉटेलमध्ये होते. जसं दोन नेते विधानसभेत एकत्र असतात, एखाद्या राजकीय मंचावरती एकत्र असतात. माननीय उद्धव ठाकरे सुद्धा फडणवीस साहेबांना भेटलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. ते भेटले की नाही हे दोन नेतेच सांगू शकतील. एक नक्कीच, पण मिंदे गटाच्या पोटामध्ये भेटूच्या गोळ्यात त्याच्यामुळे नक्कीच आला असं मला कोणीतरी आज सांगितलं. ते भेटले की नाही हे एक तर श्री आदित्य ठाकरे सांगू शकतील किंवा देवेंद्र फडणवीस सांगू शकतील. भेटले की नाही आणि का भेटले? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही म्हणता ते सत्य आहे की ते वेगळ्या वेगळ्या कामासाठी एकत्र होते आणि ते आपापली कामं आटपून निघून गेले. राऊतसाहेब, विधिमंडळाच्या अधिवेशनात शिंदे शिवसेनेचे अनेक मंत्री अडचणीत आलेले पाहायला मिळाले किंवा वादात सापडले. अधिवेशन संपताना गृहराज्यमंत्री योगेश कदम हे एका बार प्रकरणात वादात सापडलेले दिसत आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी उद्धव ठाकरे